दरवाजा बंद करा जरा मित्र, दरवाजा बंद कर. बॉलर बॉलर अक्षय क्रिएशन टॉस जिंकला आणि फिल्डिंग स्वीकारली. करण गोलंदाजी मार्क वरती आहे आणि सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल झाली. एका बाजूला रितेश आणि आदित्य ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. पहिला चेंडू वेगवान, तिखट मारा, कोणत्याही प्रकारे कळू दिलेला नाहीये फलंदाजाला आणि त्यामुळे बॅट आणि बॉलचा तितका खासा संपर्क नाही. पहिला चेंडू येतो निर्धाव. शानदार बॉलिंग करणच्या माध्यमातून होतीये. पुन्हा एकदा बॅटच्या आतली कडा घेऊन चेंडू डिक्लेअर झोनच्या दिशेने येतोय, परंतु त्या अगोदर पकडला गेला अनिकेतनं आणि त्यामुळे एकच धाव धापालकामध्ये ऍड होईल. मागील मॅच खूप चांगल्या प्रकारे फिनिश झाली. 62चा पाठलाग करत असताना झालेली ती दमछाक आपण बघितली. शेवटी 6 धावा कमी पडल्या. ओ हातामधून चेंडू रिसटलाय. इसी का नाम टर्फ क्रिकेट आहे भिडू. अनिकेतच्या हातामध्ये चेंडू येऊन सुद्धा लपकता आलेला नाहीये, लपकता आले नाहीये. PCEPL ही स्पर्धा आपण पाहतात, म्हणजे फोटोग्राफर, सिनेमा फोटोग्राफर आणि एडिटर्स प्रीमियर लीग. आणि या स्पर्धेचा हा शानदार सोहळा पार पडत असताना लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू वेगवान मारा करण्याचा प्रयत्न करत असताना स्वैर मारा होतोय आणि एक्स्ट्राच्या रूपाने एक दादा अपलकामध्ये आड होतीये. ओ यावेळेला ऑफ कटर समजू शकलेले नाहीयेत. लेग स्टंपच्या बाहेर जात असताना आतमध्ये येणारा चेंडू क्लीन बोल्ड. फलंदाज बाद झालेत आणि त्यांची जागा घेण्यासाठी सचिन नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलाय. बघा, प्रत्येकाला आपल्या सामन्या, आपल्या मॅचची ती कहाणी काही अशा प्रकारे एडिट करायची आहे किंवा अशा प्रकारे काही सजवायची आहे, अशा प्रकारे काहीसा तिचा फोटो घ्यायचा आहे की आपल्याला ते बघताच आनंद मिळेल. म्हणजेच काय तर विजय संपादन करण्यासाठी प्रत्येक गोष्टीला तितका अॅक्युरेट तुम्हाला टिपावं लागणार आहे. तितक्या चांगल्या रीतीनं जितका एकाग्र होऊन तुम्ही एखादा फोटो काढता किंवा एकाग्र होऊन तुम्ही ती व्हिडिओ बनवता, त्या पद्धतीने तुम्हाला या मॅचची सुद्धा डिझाईन करावे लागणार आहे. दिशा देण्याचा प्रयत्न ऑन साइडला खेळले. चेंडूला वेळीच ओळखलं. गोलंदाज चांगल्या फॉर्म मध्ये आहे. 5 धावा पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम सुपर स्ट्रायकर्स या संघाच्या अनाउन्स करायचं ना. पहिलं षटक 5 धावांचं. आता दुसऱ्या षटकामध्ये पाहूयात कशा प्रकारे गोलंदाजी केली जाते. गोलंदाजी मार्क वरती येतोय. हा चालेल चालेल. हॅलो हॅलो चेक. दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकामध्ये कोण आला बॉलर? आकाश घोर, ज्याच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात आलाय. बघूयात आकाश कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. बघा, पुन्हा एकदा विनंती आहे सगळ्यांना की आपण जर का कोण पाणी पित असेल, ब्रेकफास्ट करत असेल तर कचरा जो आहे तो कचरा पेढीत टाका. कोणीही सैरा वैरा कुठेही पाण्याच्या बॉटल्स किंवा कचरा फेकू नका. समोरच्या दिशेने काय जबरदस्त फटका आहे. शानदार स्ट्रोक, दमदार प्रहार, चेंडू सीमा रेखा पार, षटकार. PCEPL हा षटकार. हो हो हो, यावेळेला लेग स्टंपच्या बाहेर जातोय. पंच सांगत असताना वाईट अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होईल एक्स्ट्राच्या रूपाने. आणि या काहीशा धावा जर आपण बघितल्या तर कुठे ना कुठेतरी एक मोठा इम्पॅक्ट टाकताना दिसतात. मागील मॅच मध्ये आपण बघितल्या तर 62 धावांचा डोंगर कसा उभारला गेला. समोरच्या दिशेने ओ चांगली चांगली फिल्डिंग तिथे, चांगला झेल, फलंदाज बाद. हो हो झेल बघितलं. आदित्यने चेंडूला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु तितक्या मोठ्या प्रमाणात चेंडूला वरती उचलू शकलेले नाहीयेत. म्हणजेच काय तर बॅकलिप उशिराने चेंडू वरती आली आहे. अजिंक्य नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. सौरभने टिपला होता तो झेल आणि त्याचबरोबर आदित्यचा संपलेला तो खेळ. अजिंक्य नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलाय. पुन्हा यावेळेला
सूर्याची किरण डोळ्यावरती आणि मला वाटतं या टर्फवरती पहिल्यांदाच 2 धावा पूर्ण केलाय. 2 धावा चपळाईने धावून पूर्ण केल्या जातात अजिंक्यच्या माध्यमातून. हळूहळू धावफलकावर पुढे नेण्याचा प्रयत्न पहिल्या षटकामध्ये तितकेसे मोठे फटके नाही आले. महत्वाची विकेट आली आणि विकेट बरोबरच ते किफायतमंद षटक अक्षय क्रिएशन बारे करणने हाताळले. त्या षटकामध्ये कोणत्या प्रकारे चेंडूला चांगल्या प्रकारे रीड करता आलं नव्हतं. हो लेग स्टंपच्या बाहेर अजून एक एक्स्ट्राच्या रूपाने धाव धावफलकामध्ये ऍड होईल. खेळपट्टीवरती टिकून राहण्याचा फायदा काय? 15 फायदा हा आहे की तुम्ही एका ते 2 षटक उभी राहतात. त्यानंतर जर का धावफलकाला हलतं बोलतं ठेवता येणाऱ्या 2 षटकामध्ये तुम्हाला कदाचित त्या खेळपट्टीचा आलेला अनुभव चांगल्या धावा देऊन जातो. तुर्तास देऊन जातो की नाही माहित नाही, परंतु गोलंदाज मात्र इथे मात्र धावा द्यायला लागलाय. दिशा देण्याचा प्रयत्न यावेळेला केला गेला. समोरच्या दिशेने मारण्याचा अट्टास होता, परंतु बॅटची वरची कडा घेऊन चेंडू एका धाब्यासाठी गेलाय. साइड नेट वरून चेंडू एका धाब्यासाठी. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. बघूयात काय घडतं या शेवटच्या चेंडूवरती. क्या बात आहे. अजिंक्य सुद्धा एक स्माइल देत असताना समोरच्या ऍक्शनला योग्य प्रतिसाद देतो असं मी म्हणेल. ओहो रनआउटची संधी होती, परंतु हळूच नेम काढण्याचा प्रयत्न. 1 धाव आली आणि असं असताना 2 षटकं संपलीत. 19 धावा धावफलकावरती आहेत त्या टीम सुपर स्ट्रायकर्स या संघाच्या. तेजस नवीन गोलंदाजी मार्क वरती येतोय. हो काय जबरदस्त कॉल आहे तुमच्याकडे. अक्षयने असा काही कॉल केला जणू की अजिंक्यला मैदानाबाहेर जावं लागेल, पण तसं नाही झाले. आतमध्ये येणारा चेंडू होता त्यामुळे कदाचित तो बोलला असावा. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला गेला साइड लागून आणि तोपर्यंत फक्त एकच धाव येते. सचिन आणि अजिंक्य ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. विचार फक्त एकच आहे की या धावफलकाला कशा प्रकारे 50च्या पुढे नेलं जाईल जेणेकरून एक समाधानकारक स्थिती आपल्या संघाची दिसेल. समोर शानदार स्ट्रोक, परंतु चेंडू खाली क्षेत्ररक्षक सचिन बाद. दुसऱ्या विकेटचं पतन. बघा ज्या खेळाडूला मॅन ऑफ द मॅच मिळेल त्यांनी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जाऊन ते मॅन ऑफ द मॅच घ्यायचे. फलंदाजाचं नाव कळवाल. मिहीर नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलाय. संघ मालक आहेत, ओनर आहेत आणि त्यामुळे मिहीरला तर बॅटिंग करावीच लागेल, अन्यथा संघाच्या दोरेला सांभाळलं तितकं सोपं राहणार नाहीये. शानदार बॉलिंग. हो आतमध्ये बाहेर कटवणारा चेंडू पंच सांगत असताना की हा चेंडू स्क्वेअर आहे. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होईल. टर्फ मध्ये खेळत असताना तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टींना विचारात घ्यावं लागतं. हो समोर पुन्हा एकदा आकाश चेंडू खाली. अजून एका विकेटचं पतन. मिहीर बाद. आकाशने दुसरा चेल टिपला आणि मेहरीची जागा घेण्यासाठी नागेश नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. फोटोग्राफर, सिनेमॅटोग्राफर आणि एडिटर्स प्रीमियर लीग आपण बघत आहात. या सगळ्यांचा इतका मोठा संच आणि त्यानंतर या स्पर्धेला बघत असताना चालू असलेल्या काही मॅचेस खूप रंगतदार स्थिती.
आणि जो प्रत्येकाला आतुरता होती या संपूर्ण टीम मध्ये कार्यरत असणारे हे सर्व खेळाडू जे आहेत त्यांना खूप उत्कंठा लागलेली होती की स्पर्धा कधी स्टार्ट होते आणि त्या स्पर्धेला आम्हाला कधी खेळायला मिळतंय. नागेशसाठी हा चेंडू शरीराचा वेध घेणारा तेजसचं हे षटक मला वाटतं संपन्न झालं. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपल करते धाव आहेत 20 रनचा स्कोरबोर्ड. फक्त एकच धाव या षटकामध्ये आली आहे. आता एक धाव आल्यानंतर शेवटचं षटक किती मोठं केलं जाईल. किमान 4 तरी मोठे फटके येणं गरजेचे आहेत एक समाधानकारक धावपलकापर्यंत जाण्यासाठी. बघा यापुढे होणारी मॅच मी दोन्ही संघांना विनंती करेल की आपण टॉस साठी तयार राहायचंय. रॉयल टायटन्स आणि द शॉट मार्केट 20 धावा झालेल्या आहेत. द किंग्स आणि सॉरी रॉयल टायटन्स आणि द शॉट मार्केट या दोन्ही संघांना विनंती आहे कर्णधारांना की आपण टॉस साठी तयार राहायचंय. चला फिल्डिंग लावून घ्या लवकर. कारण इतका वेळ घेऊ नका. ऑलरेडी 3 षटकं झाली आहेत. बॉलर अनिकेतच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. अनिकेतच्या हातामध्ये चेंडू असताना अजिंक्यला विचार फक्त एकच करायचं की किती चेंडू सीमारेखा पार. पहिला ओ नाही. काय जबरदस्त झेल. उंच उडी मारून टिपला झेल आणि अजिंक्यचा सुद्धा संपलाय खेळ. आकाशने 3रा झेल टिपला या मॅच मधला. लक्ष्मीच्या बाहेर जाणारा चेंडू आणि बाहेर जात असणाऱ्या चेंडूवरती अतिरिक्त धाव धावपलकामध्ये ऍड होईल. पहिल्या चेंडूवरती ब्रेक थ्रू मिळाल्यानंतर अनिकेतचा सुद्धा आत्मविश्वास हो नो बॉल आहे आणि त्याच्यावरती अतिरिक्त स्वरूपाची धाव जरूर येईल. परंतु बाहेरून कॉल आला होता की मोठा फटका का नाही मारला. आता याचं उत्तर त्यालाच माहिती. कव्हरच्या डोक्यावरून खेळायचं होतं परंतु टर्फ क्रिकेट नेहमीच समोरच्या दिशेने खेळलं जातं. येस फक्त एकच धाव मिळेल डिक्लेअरच्या रूपाने. फक्त एकच धाव मिळेल. एकापेक्षा जास्त काही नाही. रॉयल टायटन्स आणि द किंग शॉट द शॉट मार्केट दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी येऊन तयार राहायचंय. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस केला जाणार आहे. पाहूया तिथून पुढे येणारे चेंडू कशा प्रकारे खेळले जातात. अनिकेतने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. हो पुन्हा एकदा नो बॉल. तर चांगली म्हणल्यानंतर त्याला नक्की काय वाटतंय कळायला मार्ग नाहीये. इथे येऊन उभे राहा. समोर डाऊन द ग्राउंड अक्षयचा आकाशचा 4था झेल. फलंदाज बाद. चार झाले ना. 3 बॉल झाले. 3 चेंडू झालेले. 3 चेंडूचा खेळणे शिल्लक आहे. प्रतीक नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलाय. धावपलकाची स्थिती जर बघितली तर तितकीशी चांगली नाहीये. नाजूक स्थितीमध्ये सध्याला सुपर स्ट्रायकर्स संघ. परंतु अक्षय क्रिएशनने खूप चांगल्या प्रकारचे गोलंदाजी केली ऍज वेल एज फिल्डिंग सुद्धा. सुंदर झेल तिथे टिपले गेले आकाश करवी. ते 4 झेल या मॅच मधला संपूर्ण खेळ बदलणारे ठरलेत. हो फुलटॉस बॉलवरती सुद्धा मोठा फटका लगावू शकले नाहीयेत. शेवटचं आणि आता अंतिम चेंडू शिल्लक असेल. लास्ट बॉल या षटकामध्ये शिल्लक आहे. 4थं षटक मार्गस्थ आहे. संत स्थिती शांत चित्ताचं वातावरण. 1 बॉल फक्त. अनिकेत चेंडू हवेमध्ये आणि तिथे क्षेत्ररक्षक आहे जरूर परंतु एकाचं रूपांतर 2 मध्ये
क्या बात आहे. 2-3 मध्ये. आता चौथ्या धावेचा प्रयत्न करत असताना फलंदाज बाद होतील. अखेरकार पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर आता आउट कोण झाला? तो कोणी गेला? थर्टी 31 इज द टार्गेट. 31 धावांचं लक्ष आहे. चला दमॅन द शॉर्ट मार्केट आणि रॉयल टायटन्स. तुमचे सर कशी सर नाव काय तुमचं? द शॉर्ट मार्केटचा कर्णधार आलाय रॉयल टायटन्स. 31 रॉयल टायटनचा कर्णधार रॉयल टायटन. चला या टॉस साठी कशिश भाई टॉस के लिए आइए प्लीज. कशिश भाई घेऊन जावा. चला 31 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने आली आहे. हो पहिला चेंडू रिव्हर्स आणि त्या चेंडूवरती एक धाव घेण्याचा प्रयत्न त्याने केलाय. क्रॉस कंपल्सरी क्रॉस आहे का? येस डिक्लेअर साठी कंपल्सरी क्रॉस. ओके क्रॉस 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 क्रॉस. हो यावेळी इलेक्शनच्या बाहेर जाणारा चेंडू पंच वाईट घोषित करतात आणि अतिरिक्त धावपलक्यामध्ये ऍड होईल. बघा 31 आहेत पण तितक्याशा मोठ्या की छोट्या हे पाहण्यासाठी या पाहण्या अगोदर ही मॅच कशा प्रकारे रंगेल किंवा या मॅचला कशा प्रकारे बनवलं जाईल याच्यासाठी प्लॅनिंग होणं गरजेचं आहे आणि तो प्लॅनिंग नक्कीच या दोन्ही संघाने केलेलं आहे. फलंदाजीसाठी आलेला संघ विचार करतोय की या धावा इझी आहेत परंतु तितक्या इझी घेऊन चालणार नाही आहेत. पण गोलंदाजी करणारा संघ विचार करतोय की धावा कमी आहेत परंतु या जिंकण्याची हमी कशी देता येईल यासाठी गोलंदाज यांनी ती काळजी घेणं गरजेची आहे. तृतास 3 चेंडूचा खेळ आणि या 3 चेंडूमध्ये धावा जर आपण पाहिल्या एक वाईट पण आहे. पुन्हा एकदा रिव्हर्सचा अटेम्प्ट डिक्लेअरच्या रूपाने एक धाव मध्ये ऍड होताना दिसते. बघा करणला का कोणास ठाऊक आमच्या काही इकडच्या लोकांवरती राग आहे की काय? चेंडू तर सारखा इकडेच येतोय. 4 चेंडूनी हो ड्राईव्ह केलं यावेळेला चेंडूला मिड ऑफला भेटत असताना चेंडू निघून गेला समोरच्या नेटच्या दिशेनं.
तोपर्यंत एकदा येते, पुन्हा एकदा करंट स्ट्राईक एंडवरती येतील. शेवटचा बॉल बाकी आहे, लास्ट बॉल. पाचच ना? 5 धाबा धापलकाची. पहिली इनिंग ज्या वेळेला चालू होती त्यावेळेला पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धाबा आपण बघितल्या होत्या. दुसऱ्या इनिंग मध्ये सुद्धा तुर्तास सद्यस्थिती जर आपण पाहिली, ओहो आदित्यचा हा चेंडू वेगवान होता आणि त्या चेंडूवरती मात्र कोणती धाव येत नाहीये. पहिलं षटक संपलं. सुरुवात जैसे थे जैसे थे, म्हणजेच पहिल्या इनिंग मध्ये 5 होत्या, आता सुद्धा 5 आहेत. आणि 18 चेंडू मध्ये आता हा सामना जिंकण्यासाठी 26 धावांची गरज असणार आहे. 18-26 म्हणजे तुम्हाला किमान 8, 9, 10 अशा धावा बनवाव्या लागतील. ज्या धावा बनवल्यानं तुम्हाला हा सामना सोपा जाईल. परंतु आदित्यने जी गोलंदाजी केली त्याच पावला ते पाऊल आता अजिंक्यला ठेवावं लागणार आहे. अजिंक्य आता अजिंक्यच्या हातामध्ये चेंडू येत असताना अजिंक्य काय या धावपलकाला तसंच सस्टेन ठेवतोय, म्हणजेच 5च्या सरासरीच पुढे जाऊ देतोय की त्यामध्ये एखादा षटकार चौकार किंवा अजून त्याच्या खाली काही धावा येतात या पाहिल्या जाणार आहेत. इंटरेस्टिंग मोड आहे या मॅचचा. दुसरं षटक निर्णायक आहे. बॅकफुटर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला ज्या प्रकारे ड्राईव्ह केलं त्याला पाहता कोणत्या प्रकारे तो दम दिसलेला नव्हता या शॉट मध्ये. पहिल्या मॅचच्या 62 धावा बघितल्यानंतर असं वाटलं होतं की इथं धावांची लयलूट होईल, परंतु ती लयलूट आता काय होताना दिसत नाही. फटका फसलाय, फटका फसला, परंतु चेंडू सुद्धा फसून ग्राउंड वरती आपटलाय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, साईड नेट वरती चेंडूला खेळलं गेलंय. पुन्हा एकदा धावपलकामध्ये ऍड होईल. सिंगल धाव येते. PCPL आपण पाहतात, म्हणजेच काय तर फोटोग्राफर, सिनेमॅटोग्राफर, एडिएटर्स, प्रीमियर लीग हे सर्वांना आपल्या रोजमर्राच्या कामामधून काहीसा वेगळा विरंगुळा म्हणून, करमणूक म्हणून, हो समोरच्या दिशेने डाऊन टेक डाऊन खेळायचं होतं. आदित्य फील्ड करतात तोपर्यंत एकेदा धावून कंप्लीट केली जाते. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत या अजिंक्यच्या दुसऱ्या षटकामधील. कोणताही मोठा फटका आतापर्यंत दिसलेला नाहीये, त्यामुळे अक्षय क्रिएशन संघाला सुद्धा हा विजय आवाक्यात आहे असं मानून चालणार नाहीये. हो समोर काय जबरदस्त फटका आहे, शानदार स्ट्रोक, दमदार प्रहार अक्षयच्या बॅट मधून येतोय. अति सुंदर षटकार, 6 धावा. जो दबाव बनला होता त्या दबावाला कुठे ना कुठेतरी भेटण्याचं कार्य केलं गेलं. यावेळेला समोरच्या दिशेने खेळायचं होतं, फलंदाजीमध्ये चांगली फिल्डिंग तिथे बघायला मिळाली अजिंक्यची. 2 षटकं संपलीत, 17 धावा धावपलकावरती आहेत त्या अक्षय क्रिएशन या संघाच्या. आता 12 चेंडू आणि 14 धाव्यांची गरज. तिसरं षटक हाताळण्यासाठी कोणाला येऊ? पहिलाच बॉल, नो +6. 7 धावा बॉल न हाताळता दिल्या गेल्यात असं म्हणावं लागेल. प्रतीक आल्यानंतर प्रतीकचं स्वागत षटकाराच्या स्वॅगने केलंय. आता 7 धाव्यांची गरज आहे. एका धावेसाठी चेंडूला खेळलं गेलं, डिक्लेअरच्या रूपाने 1 धाव मिळेल. स्ट्राईक रोटेट नाही आहे डिक्लेअर रोटेट करा. स्ट्राईक रोटेट करावी लागेल. नाही केलं. अक्षय नॉन स्ट्राईकला जावं लागेल. डिक्लेअरला स्ट्राईक रोटेट कंपल्सरी आहे. डिक्लेअर आहे एव्हरी अजूनही 6 धावांची आता गरज असणार आहे.
हो यावेळेला नो मॅच फिनिश. नो +6 टोटल 7. अक्षय क्रिएशनने सामना जिंकलाय आणि पराभवाच्या छायामध्ये जातो सुपर स्ट्रायकर्स हा संघ.